नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करताय, कमेंट करताय आणि इतकं छान स्पिरिच्युअलिटीशी तुम्ही कनेक्ट होताय, अध्यात्माशी कनेक्ट होताय. दत्तगुरूंचे आदेश असतात, काही असे मेसेजेस असतात जे खूप म्हणजे ब्रह्मांडातली अशी जी शक्ती आहे पॉझिटिव्ह ती कनेक्ट होते आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचते, तुमच्यातली एनर्जी कनेक्ट होते आणि असे मेसेज येत असतात. तर एवढी मोठी एनर्जी तुमची स्वतःमध्ये तुमच्यामध्ये ती डेव्हलप होते, म्हणजे ती वर येते. जर सुषुम्ना, इडा पिंगला आणि सुषुम्ना नाडी तुमची ऍक्टिव्हेट होते. जर तुम्ही कमेंट करताय, कमेंटमधनं तुम्ही पॉझिटिव्हली जे काही बोलताय किंवा तुम्ही जे काही कमेंटमध्ये सांगताय, म्हणजेच तुमच्या ज्या इडा पिंगला आणि सुषुम्ना नाडी जी आहे ती बॅलन्स होते, तुमच्यामध्ये सकारात्मकता प्रवाहित होते. याचा अर्थ आहे की तुम्ही त्या कमेंट्स करता किंवा त्या रिडिंग्स तुमच्याशी कनेक्ट होतात, याचा तो अर्थ आहे. तर नक्कीच तुमच्यासाठी एक छानशी रिडिंग घेऊन आली आहे आज. एक महाद्वार उघडते तुमचं. जर ही रिडिंग तुमच्यापर्यंत आली असेल तर ही वेळ आली की तुमच्यासाठी एक महाद्वार उघडलं जातंय, जे म्हणजे ते तुम्हाला काय म्हणतात, लाखो करोडोंच्या ह्याच्यामध्ये अशी पर्सन तुम्ही आहात, अशी ऊर्जा तुम्ही आहात की तुमची ऊर्जा ब्रह्मांडाशी कनेक्ट झाली, चुंबकीय आकर्षण तुमच्यामध्ये निर्माण झाले. त्यामुळे तुमच्यामध्ये एक नवीन शक्ती जी आहे, ब्रह्मांडातलं सकारात्मक एनर्जी अट्रॅक्ट करण्याची शक्ती वाढली. म्हणूनच तुमच्यासाठी एक महाद्वार उघडते, कारण तुम्हाला नवीन अजून काहीतरी ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत, नवीन गोष्टी बाहेर काढायच्या आहेत. जे ब्रह्मांडाने शक्ती तुम्हाला दिलेली आहे ती शक्तीचं तुम्ही त्या माध्यमातून आणि त्या शक्तीच्या मदतीने तुम्हाला इतर विविध माध्यमातून तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे किंवा तुम्हाला जे काही मेसेज ब्रह्मांडामधून येत आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे. त्यासाठी तुम्हाला एक महाद्वार उघडून त्यातून तुम्हाला प्रवेश आता दिला जातोय. तर हा मेसेज तुमच्यासाठी आहे. कोणतं महाद्वार आहे? तुम्ही स्पिरिच्युअलिटीशी कनेक्ट आहात, तुमच्या आयुष्यात असे काही कार्मिक पॅटर्न्स आहेत ते संपलेत, कार्मिक सायकल सुरू होती ती संपली असेल आणि ती संपल्यावरच ही एनर्जी आमच्याशी कनेक्ट झाली. कारण बरेच वेळा रिडिंग कुठल्या वेळी आपल्यापर्यंत यावी ही नियतीनं ठरवलेलं असतं आणि त्याच वेळी ते आपल्यापर्यंत येते आणि असे काही कॉन्सिडन्स होतात की त्यामुळं त्याच वेळी त्या घटना आणि त्या गोष्टी त्या सोलपर्यंत पोहोचत असतात. तर ही रिडिंग त्यांच्यापर्यंत पोहोचेल ज्यांची कार्मिक सायकल संपलेली आहे आणि त्यांच्यासाठीच हे महाद्वार उघडत आहे. तर ही रिडिंग आणि हे टॅरोस तुम्हाला काय सांगतायत बघूया आपण यामधून, कारण खूप मोठा आणि खूप छान असा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे नियती, असा इथं मला एक हे दिसतंय. कारण खूप छान अशी तुमची अशी ऍक्टिव्ह आणि फुल एनर्जेटिक अशी तुमची एनर्जी मला फील होते. त्यामुळं तुमच्यासाठी हे आहे उत्साह. मी आता काय काय करू, असं एक उत्साह तुमच्यामध्ये निर्माण झाला. एक उत्साहित जी सोल आहे, जी खूप आनंदी आहे, फुलांसारखी छान मस्त अशी उमललेली, कळी कशी उमलावी अशी छान अशी मस्त आहे ती आणि उत्साही आहे सगळ्यांच्या मध्ये छान. ती मस्त ह्याच्यात राहते. अशी सोल म्हणजे ॲज अ ती स्त्री असू दे, पुरुष असू दे, मुलं असू देत, कुणीही, पण ती सोलच खूप छान आहे अशी तुमच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचते. तर बघूया कोणता मेसेज आहे तुमच्या. मी काय म्हणलं तुम्हाला, ती सोलच अशी आहे जी राणीसारखी आहे, जी बघा एम्प्रर सारखी आहे, जी इम्प्रेस सारखी आहे, इम्प्रेस सारखी इम्प्रेस आहे. तुम्ही ज्या करिअरमध्ये आहात किंवा बिझनेसमध्ये ॲज अ तुम्ही गृहिणी आहात तरी सुद्धा तुमचं इम्प्रेशन एवढं भारी पडणार आहे आता तुमच्या ज्या कामावर. ॲज अ तुम्ही कुठलंही काम करत असाल किंवा घरीचं जरी तुमचं काही हे असेल, प्रत्येक गृहिणी ही गृहमंत्री असते घराची, होय की नाही. मग ती चौफेर सगळं नवदुर्गांसारखे सगळीकडे हे करून सगळी कामं ती करत असते, होय की नाही. मग गृहिणी हीच खरी गृहमंत्री आहे आणि ती खूप छान सगळं सांभाळते. तसंच तुम्ही खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी बॅलन्स केलेल्या आहेत. इथं जी ऊर्जा मला तुमची कनेक्ट होती ती बॅलन्सची आहे. म्हणजे तुमचं ऑफिस असेल, तुमचं घर असेल, तुमची मुलं असतील, तुमच्या इतर ऍक्टिव्हिटीज असतील किंवा इतर काही कामं असतील, त्या तुम्ही अगदी छानपणे बॅलन्स्ड केलेल्या आहेत. इथं मला हे दिसते आणि त्या बॅलन्स करून तुम्ही आता तुमच्या ह्याच्यामध्ये आलाय की आता जाऊ दे सगळं, आता मला माझा वेळ मिळालाय. कारण तुमच्याकडं जो काळ तुमच्यामध्ये होत आहे, जर मी तुम्हाला काय म्हणलं सुरुवातीला, तुमच्यासाठी एक महाद्वार उघडलं जात आहे आणि ही वेळ तुमच्यासाठी आली. कारण एक कार्मिक सायकल सुरू होती आणि त्या कार्मिक सायकलमध्ये काय होत होतं की तुम्हाला तुमचं असं करण्यासाठीचा वेळ मिळत नाही, म्हणजे वेळेचं मॅनेजमेंट नव्हतं.
वेळेचं मॅनेजमेंट नसल्यामुळे तुम्हाला नक्की काय करायचंय किंवा तुम्ही जे काही महत्वाचं करताय त्यासाठी तुम्हाला वेळच मिळत नव्हता. असं काहीसं तुमच्या आयुष्यात होत होतं की ज्या काही ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्या आहेत, नवीन काही कोर्सेस करायचे आहेत, नवीन काहीतरी शिकायचं आहे, काय बिझनेस डेव्हलपमेंट आहे किंवा घरात बसून नवीन काहीतरी सुरू करायचं आहे, असं काय करिअरमध्ये नवीन काहीतरी अपॉर्च्युनिटी आहे त्या घ्यायच्या. तर त्यासाठीचा जो पेशन्स किंवा त्यासाठीची जी तुमच्यामध्ये हुरूप आहे तो होताच आणि आताही आहे. पण ते काय कार्मिक ह्याच्यामध्ये कसं होत होतं की त्या अपॉर्च्युनिटी येत होत्या पण ते तुमच्यापर्यंत तुम्ही नेहमी सतत व्यस्त असणार. म्हणजे डोक्यामध्ये भरमसाठ विचार, भरमसाठ गोष्टी आणि त्यामुळे मग मी हे कधी करू, मला कसं होणार आणि मी हे करू शकते का, मला कधी येणार, ह्या सगळ्या गोष्टींनी आलेल्या अपॉर्च्युनिटी, नवीन संधी तुम्ही धुडकावून लावत होता. म्हणजे त्याच्याबद्दलचं तुम्हाला काही सुद्धा नव्हतं. पण येणारी वेळ अशी आहे, ही आत्ता जी वेळ आलेली आहे ती अशी आहे ती जी तुम्हाला इम्प्रेसच्या भूमिकेत घेऊन जाते. इम्प्रेसच्या भूमिकेत म्हणजे तुमच्यातली कला बाहेर काढण्याची वेळ आली आहे. तुमच्या जो गुण आतमध्ये एक लपून बसलेला आहे, जो गुण तो बाहेर काढण्यासाठी एक संधी तुमचं दार ठोठावते आणि तेच महाद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते. कारण एखादी कुठलीही गोष्ट, कुठलीही कला शिकणं खूप महत्वाचं आहे आणि ती शिकल्यावरच आपल्यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर पडतात. हे कार्ड जे आहे ते इम्प्रेसचं आहे. ही इम्प्रेस जी अशी आहे जी निवांत, म्हणजे तिच्या तिच्या ह्याच्याप्रमाणे ती मला जसं वाटतंय ना तसं मी माझं आयुष्य जगणार. म्हणजे बिनधास्त ती सगळं करतेय, ती सगळं करते, ती सगळं घर सांभाळते, ऑफिस सांभाळते, मुलं सांभाळते, सगळं करते. पण ती त्या ह्याच्यातून तिच्या छंद जे आहेत, तिच्यातल्या ज्या कला आहेत त्या कलांना सुद्धा ती वेळ देते, तिच्यातले ते गुण बाहेर काढतीये आणि म्हणून तुमच्यासाठी ते महाद्वार उघडलं जाते. कारण आता तुम्हाला एका कलाक्षेत्रामध्ये प्रवेश करायचा आहे, जे असं क्षेत्र आहे ज्यामध्ये नाविन्यपूर्ण नवीन नवीन अशा काही घटना, अशा काही गोष्टी घडतात. त्यामध्ये तुम्हाला नवीन शिकायचंय तुम्हाला. खूप साऱ्या गोष्टी आत्मसात तुम्ही करणार आहात, खूप सारं शिकणार आहात, शिकवणार आहात. काही अशा गोष्टी आहेत वा म्हणजे तुम्हाला एखादा बिझनेस जरी चालू करायचा असेल त्यामध्ये तुम्हाला खूप सारे अडथळे होते. पण ते सगळे अडथळे बाजूला सारून तुम्ही आता ग्रोथ कडे चाललाय. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला ग्रोथ आहे. मी ऍज अ इंट्युटिव्हली कसं म्हणजे प्रत्येक शब्द असेल ग्रोथ आहे. हे कष्टाचं फळ आहे तुमच्या. तुम्ही खूप कष्ट केले, तुम्ही खूप सारा वेळ तुमचा इतरांसाठी खर्च केलाय, दिलाय. पण आता येणारा जो वेळ आहे तो तुमचा आहे. तुम्हाला जगायचा आहे तुमच्या मर्जीप्रमाणे. तुम्ही कुठली म्हणजे जे काही करताय ते ॲज अ भविष्यासाठी चांगल्या हेतूने आणि नाविन्यपूर्ण नवीन समाजापर्यंत काहीतरी नवीन पोहोचवण्यासाठी तुम्ही जे काही हातात घेताय ते करताय. त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायसाठी इथं सांगितलं जाते आणि तुम्ही घेताय. महाद्वार तुमच्यासाठी त्याचसाठी उघडलं जाते. कारण तुमच्यातली निर्णय क्षमता वाढलेली आहे. आणि एक ही इम्प्रेस आहे बघा, ती अगदी छान आहे, निवांत आहे. तिच्यामध्ये एक स्पीकर म्हणजे तुम्ही आता तुमच्या ह्याच्यामध्ये आलाय की मी आता हे करू शकते किंवा मी हे करणार आहे, माझ्याकडनं काहीतरी वेगळं समाजापर्यंत पोहोचणार आहे, अशी तुमच्यातली इम्प्रेस जागी झालेली आहे आणि इम्प्रेसच्या भूमिकेत तुम्ही आता येत आहे. तुमच्यासाठी एक महाद्वार उघडलं जात आहे. ही इम्प्रेस अशी आहे, ती अशी नाही, कष्टाने आणि खूप सगळ्या स्ट्रगलने ती इम्प्रेस मधच्या भूमिकेत आली आणि त्या सिंहासनावर ती बसलेली आहे. ज्या सिंहासनावर तुम्ही बसताय ते तुमच्यासाठी आहे. जर तुमच्या त्या कलेसाठी एक वाट बघत असलेलं हे आहे बघा आणि ग्रीन सिग्नल आहे. म्हणजे एखादा निर्णय, तुम्ही एखादा क्लास असेल, एखादा कोर्स असेल किंवा एखादी काही करण्याचा किंवा काय तुम्ही काही निर्णय घेतला असेल, काहीही तुम्ही नवीन काहीतरी सुरू करण्याचा जो निर्णय घेतला असेल, व्यवसाय असू दे, काही असू दे, तर त्यासाठी तुम्हाला ग्रीन सिग्नल आहे. जर मनामध्ये कोणतीही द्विधा मनस्थिती आहे की काही सुरू करू का किंवा काय हे करू का, तर त्यासाठी तुम्हाला ही ब्रह्मांडीय शक्ती तुम्हाला ग्रीन सिग्नल देते आणि तुमच्या डोक्यावर एक क्राऊन सजतोय. जो क्राऊन असा आहे जी तुमच्यातल्या ऍक्टिव्हिटीज, तुमच्यातल्या कला, तुमच्यातलं जो उत्साह आहे तो बाहेर काढणारा असा आहे आणि तो उत्साह, ती कला, तुमच्यातली म्हणजे तुमच्यातला जो एक तेज जे तुमच्यातलं आहे ते बाहेर काढणारा अशी जी एनर्जी आहे ती आहे. आणि गुरुभूमिका महत्वाचं म्हणजे हे कार्ड आहे 3 नंबरचं आणि 3 नंबर म्हणजे गुरु. तुमच्या आयुष्यात गुरु प्रवेश करतायत, कोणत्याही माध्यमातून असू दे, काहीही असू दे, एखादा मेसेज का असेना पण ते गुरुसारखा तुमच्या आयुष्यात प्रवेश करतोय आणि तुम्ही गुरुभूमिकेत येताय. म्हणजे तुम्ही तुमच्यातल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या बाहेरपर्यंत पोहोचवताय आणि गुरुभूमिकेमध्ये येताय. गुरुंसारख्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही करताय. गुरूंचे आशीर्वाद तुमच्यावर खूप आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या, मी काय म्हणलं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, तुम्ही तुमच्या कला बाहेर काढताय
म्हणजेच गुरूंचा आशीर्वाद तुमच्यावर येतोय, म्हणून तुम्ही खूप गोष्टी अचीव करताय आता आणि तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये येताय, तुमच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये येताय, असं असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. अबंडन्स आहे, अबंडन्स आहे आणि ह्याच्यामध्ये न्यू बिगिनिंग आहे. एका अंधारमय अशा काळोख्या रात्रीतून प्रकाशाकडे तुम्ही गेलेले आहात. खूप नर्वस आणि खूप अशा अशांत अशा रात्रीतून तुम्ही एका सकाळ सुंदर सकाळकडे तुम्ही प्रवेश केलेला आहे, प्रवास सुरू केलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप ब्लेसिंग्स आहेत, खूप आशीर्वाद आहेत. याच निमित्ताने तुम्हाला एक महत्वाचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे की आपण 19 एप्रिल पासून टॅरो रिडिंगचा म्हणजे मराठी टॅरो रिडिंग कोर्स जो चालू करतोय, बेसिक कोर्स आहे जो 21 दिवसांचा असेल. त्याची फीज आहे 2,999 मध्ये. हा कोर्स कुठेही मिळत नाही. तर हा कोर्स फक्त ही आपल्या मराठी लोकांसाठी, ज्यांच्यापर्यंत हे प्रिडिक्शन तुम्ही स्वतः करावं, तुमच्या फॅमिलीचं करावं, तुमच्या स्वतःसाठी त्याचा तुमच्या रोजच्या व्यवहारात, तुमच्या रोजच्या आयुष्यात त्याचा उपयोग व्हावा, यासाठी ही टॅरो रिडिंग तुमच्यापर्यंत हा क्लास मी घेऊन आली आहे, जो 19 एप्रिल पासून सुरू होतोय. तर नक्की ज्यांना जे इच्छुक आहेत त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये माझा जो नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये व्हॉट्सअप मेसेज तुम्ही करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही तुमचं बुकिंग करू शकता. तर 17 एप्रिलला हे बुकिंग क्लोज होणार आहे आणि त्याच्या अगोदरच जर तुम्हाला कोर्सेस करायचे असतील तर तुम्ही तिथून बुकिंग करू शकता. ओके, थँक्यू सो मच. आणि जर रीडिंग आवडत असेल, तुम्हाला मेसेज कनेक्ट होत असतील, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा मेसेज बघा, मी काय म्हणलं तुम्हाला, पेंटॅकल्स आहेत. ही जी एनर्जी आहे, ही उत्साहाची, तुमच्यासाठी एक महाद्वार उघडलं जात आहे आणि ही वेळ आली तुमची. तुमच्या आयुष्यात खूप म्हणजे तुम्ही ही वाट बघितली, ही आयुष्यात तुमच्या येते. दानधर्म जर तुम्ही करत नसाल, तुम्हाला दानच तुमच्यामध्ये आहे भरपूर, तुम्ही इतरांना दान धर्म ह्यामध्ये खूप सारा तुम्ही हे करता, म्हणजे तुम्ही बॅलन्स्ड आहात. मी तुम्हाला या कार्डमध्ये सुद्धा सांगितलं की तुम्ही बॅलन्स्ड आहात. तुम्ही बॅलन्स आहात म्हणूनच हे करू शकताय. आणि तुमच्याकडे आलेला पैसा, किती पण तुमच्याकडे पैसा असू दे, किती भरपूर असू दे, तुमच्याकडे भरपूर, तुमच्याकडे प्रॉस्पेरिटी भरपूर तुमच्याकडे येते, जेणेकरून त्या ह्याच्यातून तुमच्याकडे आलेल्या प्रॉस्पेरिटी, तुमच्याकडे आलेला जो अबंडन्स आहे, त्यातून तुम्ही इतरांना, म्हणजे तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत, बऱ्याच सोल अशा असतात ज्या समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याच्या हेतूने जन्माला आलेल्या असतात आणि त्यांचा जन्माचा उद्देशच तो असतो. तर ते करण्यासाठी माझ्याकडे हे नाहीये तर मी हे कसं करू असं तुम्ही नाही, तुमच्याकडे छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही खूप केलं आणि इथून पुढेही तोच हे पुढे जाण्यासाठी तुम्हाला इथं ताकदवर बनवलं जाते, तुम्हाला अजून बॅलन्स्ड केलं जाते. तुम्हाला प्रॉस्पेरिटी, अबंडन्स, तुमच्यातली शक्ती, तुमचा आनंद आणि भरपूर पैसा, हे सगळं हे महाद्वार म्हणजे तुमचे काय म्हणतात ते आपल्या तुमच्या विजयाचं आणि तुमच्या कर्तृत्वाचं महाद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते. ह्या महाद्वारातून ना अहंकार आहे, ना मोह आहे, ना मीपणा आहे, यामध्ये फक्त समर्पण आहे, असं एक महाद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते. कारण तुम्ही कार्मिक सायकल जेव्हा तुमची सुरू होती तेव्हा सुद्धा तुम्ही समर्पण केलं आणि जो समर्पणाचा भाव तुमच्यामध्ये आहे त्या भावानेच तुम्ही इतरांना मदत करता, दानधर्म करता, इतरांच्यासाठी धावून जाता, म्हणूनच तुमच्यासाठी महाद्वार उघडलं जाते. कारण एक बॅलन्स्ड व्यक्ती आहात तुम्ही, स्त्री असा पुरुष असा दोघंही, इथं बॅलन्सचीच ऊर्जा आहे. हे जे इम्प्रेसचं कार्ड आहे इथं जे आहे बघा, इथं एक पुरुषाची ऊर्जा आहे, एक स्त्रीची ऊर्जा आहे, म्हणजे तुम्ही बॅलन्स होताय तुमच्यामध्येच, तुमच्या स्वतःमध्ये शिवशक्तींची जी ऊर्जा आहे ती एकरूप होते, बॅलन्स्ड होते, म्हणून तुम्ही नवनवीन गोष्टी बाहेर आणताय आणि नवनवीन पेंटिकल्स, पैसा, जिथून तुम्हाला समाजासाठी एक वेगळं काहीतरी करता येईल. तुमच्या घराचं जे काही स्वप्न असेल, तुम्हाला एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल, काही असेल, तर ते सुद्धा तुम्हाला ते चान्सेस आणि ती संधी तुम्हाला इथं दिली जाते. ते सुद्धा तुमच्यासाठी, म्हणजे जे तुमच्यासाठी वाट बघत राहिलं होतं की तुम्ही कधी त्या महाद्वारातून आत येताय, ते महाद्वार तुमच्यासाठी उघडलंय आणि तुम्ही त्यातून प्रवेश करताय. खूपच भारी आणि खूपच पॉझिटिव्ह अशी सोल आहे, जिच्याशी मी आता कनेक्ट झालो आणि खूप छान अशी रिडिंग होतीये. थँक्यू सो मच. ही तुमचीच एनर्जी असते म्हणून एवढी छान आणि एवढी मस्त अशी रिडिंग होते, त्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचले जातो. तर हा बॅलन्स बघा, इथं मी तुम्हाला ते सांगितलं, ही दोन्ही कार्ड्स आणि हे हा जो इनबॅलन्स झाला, हा जो इनबॅलन्स झाला, हे 2 नंबरचं कार्ड आहे, हे हा जो इनबॅलन्स झाला म्हणजे बॅलन्स तुम्हाला आता होतोय, ह्या इनबॅलन्सचा एक बॅलन्स तुमच्या आयुष्यात येतोय. आणि इथं दोन नंबरचं कार्ड आहे, तुम्हाला
ज्या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात म्हणजे तुमचा जो कॉन्फिडन्स गेला होता, तुमचा पैसा जो तुमच्याकडं कमी असेल किंवा खूप पैशामुळे तुमची आर्थिक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इम्बॅलन्स झाल्या आर्थिक ह्याच्यामुळे. मग तुमच्या मुलांचं शिक्षण असू दे, तुम्हाला काय नवीन शिकायचं असेल, तुम्हाला काही नवीन करायचं असेल, तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अडथळे निर्माण झाले. तर इथं त्यासाठीच तुम्हाला सांगितलं जाईल, तुम्हाला बॅलन्स केलं जाते. जी आर्थिक गोष्टीमुळे तुम्ही इनबॅलन्स झाला, तीच आर्थिक गोष्ट तुमची ताकद बनणार आहे आता. आणि तीच ताकद, त्याच ताकदीनं तुम्ही नवीन गोष्टी, नवीन प्रोजेक्ट तुम्ही उभे करणार आहात, असा मेसेज तुम्हाला इथे दिला जातोय. हे बरोबर केलं जाते. हा बॅलन्स तुमच्या आयुष्यात येतोय. हा आर्थिक सोबतीचा बॅलन्स तुमच्याकडं येतोय. ज्या ज्या गोष्टींनी म्हणजे खूप उतळपुतळ अशी झाली, म्हणजे खूप स्थिर नाही तुमचं लाईफ राहिलं. तुमच्या कार्मिक सायकलमध्ये खूप अप अँड डाऊन्स तुम्ही बघितलेल्या आहेत. खूप गोष्टी, खूप जवळची लोक असतील, त्यांना दूर जाताना बघितलं असेल. खूप असं हे झालं की पैसा, प्रॉपर्टी या आयुष्यात कसं असतं, जेव्हा खूप येणार असतं तेव्हा अगोदर त्याची किंमत ही दाखवली सुद्धा जाते. तसं तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टींनी तुम्हाला ते दाखवून दिलं की जोपर्यंत आपल्याकडे सगळं आहे तोपर्यंत सगळे असतात, पण ज्यावेळी आपल्याकडे काही नाही आहे त्यावेळी कुणीही नसतं. त्यामुळे इथं तुम्हाला बॅलन्स केलं जातं. इथं तुम्हाला लर्न हे सगळं परिस्थितीने सगळं तुम्हाला शिकवलं की तुम्ही स्थिर आहात, तुमच्याकडे सगळं आहे, तर हे जग सगळं आहे. त्यामुळे सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं बॅलन्स केलं जाते. आर्थिक तुम्हाला फायनान्शियली आणि सगळ्या बाबतीत तुम्हाला इथं हे केलं जाते, बॅलन्स्ड केलं जाते. हे बघा, हे कार्ड आहे 10 ऑफ पेंटॅकल्स. मी तुम्हाला तेच म्हणलं, 10 ऑफ पेंटॅकल्स जे कार्ड आहे हे सुरुवातीला सुद्धा मला आलेलं, पण मी कार्ड शफल केल्याशिवाय कार्ड नाही काढत. तर कार्ड शफल केलं आणि हे 10 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड परत एकदा रिटर्न आलं. ज्या ज्या गोष्टी आर्थिक संपन्नता नसल्यामुळे, पैसा नसल्यामुळे तुमच्या फॅमिलीपासून दूर, हे जे कार्ड आहे हे म्हणजे 10 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. आणि यामध्ये तुमची आर्थिक सुबत्ता नसल्यामुळे, आर्थिक संपन्नता नसल्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स आणि खूप म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलांबरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर खूप सारा वेळ स्पेंड करायचा होता किंवा खूप साऱ्या सगळ्या गोष्टी हे करायच्या होत्या, त्या सगळ्यापासून तुम्ही वंचित राहिला. खूप गोष्टी तुमच्या राहिल्या. तर इथं येणार हे महाद्वार जे आहे ते तुम्हाला तुमचं लाईफ एन्जॉय करण्यासाठी हे महाद्वार उघडलं जाते. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे जे काही कमी पडलं ते सगळं या महाद्वारामध्ये तुम्हाला दिलं जाते. आणि हे महाद्वार सुखाचं आहे, संपन्नतेचं आहे, स्थिरतेचं आहे, आनंदाचं आहे, उत्साहाचं आहे. आणि ही रिडिंग जर तुमच्यापर्यंत पोहोचले तर हे तुमच्यासाठीच आहे. जर ही रिडिंग तुमच्यापर्यंत पोहोचली आणि तुम्ही या कार्डपर्यंत जर बघितलं असेल तर नक्की ही रिडिंग तुमच्यासाठी आहे. कारण फॅमिली पॅटर्न तुमचा बदलतोय. जो फॅमिली पॅटर्न आर्थिक तंगीचा होता, आर्थिक विवंचनेचा होता, त्रासाचा होता, दुःखाचा होता, काळोख्या रात्रीचा होता, तो सगळा संपून जाऊन एका प्रकाशमय आणि सुंदर सकाळमध्ये तुमच्या फॅमिलीचं आणि तुमच्या स्वप्नांचं एक महाद्वार इथं उघडलं जाते. आणि हे जे महाद्वार आहे त्याच्यामध्ये लाईफ एन्जॉय करणार आहात. 10 नंबरचं कार्ड आहे, 10 ऑफ पेंटॅकल्स म्हणजे 1 नंबर, न्यू बिगिनिंग आहे, नवीन सुरुवात आहे. जे तुमच्या प्रवासाची सुरुवात आहे, नवीन सकाळची सुरुवात आहे, नवीन जो सूर्योदय आहे त्याची सुरुवात आहे. आणि तुमच्या आयुष्यात छोट्या छोट्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी बदलत असतील तर तुम्हाला इथं हे दाखवलं जाईल की ज्या गोष्टी तुमच्या बदलत आहेत ते तुम्ही म्हणजे हे करा, जाणीव होईल तुम्हाला. छोट्या छोट्या गोष्टी बदलत आहेत, काय तुमचं राहणीमान बदलतंय, तुमचं म्हणजे प्रत्येक मटेरियलिस्टिक गोष्टी असतील त्या बदलतंय, पैसा येतोय, काही नवीन पूर्ण नवीन नवीन गोष्टी होत आहेत, तर त्यामध्ये सुद्धा इथं चेंजेस होत आहेत हे तुम्हाला इथं दाखवलं जाते. आणि हे जे कार्ड्स आहेत तर नक्की रिडिंग जर तुम्हाला रेझोनेट होत असेल नक्की मला चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही तुमचीच एनर्जी असते. चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय ही एनर्जी तुमची या चॅनलपर्यंत पोहोचणार नाहीये. तर खूप फास्ट इंट्युशन्स असतात, ब्रह्मांडी इंट्युशन्स असतात आणि त्या पद्धतीने सी रिडिंग होत असते. क्लॉक ऑफ विजडम, वेळ तुमची आलेली आहे, तुमची वेळ हे महाद्वार उघडायचं. मी तुम्हाला रिडिंग मध्येच सांगितलं, तुमची वेळ आलेली महाद्वार उघडायचं. म्हणूनच हे आयुष्यात तुमच्या हे सगळे बदल होत आहेत. आणि या सगळ्या बदलामुळे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं, ज्या ज्या कार्मिक सायकलमध्ये ज्या ज्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही युनिव्हर्सकडनं मागितलं, परमेश्वराकडनं मागितलं, त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी हे महाद्वार उघडलं जाते. न्यू बिगिनिंग आहे, मी तुम्हाला म्हटलंच इथं. हा जो रंग आहे हा तुमच्या समर्पणाचा आहे. तुम्ही समर्पण केलंय, तुम्ही पूर्णपणे समर्पित झाला तुम्ही युनिव्हर्सला, ब्रह्मांडाला, तुमच्या परमेश्वराला, तुमच्या आराधना. आणि म्हणूनच हे महाद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हे महाद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते, कारण उत्तर तुम्हाला द्यायचंच आहे. थँक्यू सो मच कृष्णा.
थँक्यू सो मच. तुमच्या भक्तीचं महाद्वार उघडलं जाते. कारण जी परीक्षा चालली होती ती तुमच्या भक्तीची होती, तुमच्या मातृत्वाची परीक्षा होती. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण इथं एक सिंगल मदर सुद्धा असेल किंवा काय आपल्याला इम्प्रेसचं कार्ड द्याल, सिंगल मदर असेल किंवा तुम्ही तुमच्या मुलांसाठी जरी बॅलन्स असेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांसाठी खूप स्ट्रगल करताय. जरी तुम्ही पूर्ण फॅमिली असेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांसाठी खूप स्ट्रगल करताय आणि त्या स्ट्रगलमध्ये तुमच्या फॅमिलीसाठी खूप तुम्हाला त्रास झाला. हे सगळं सुरळीत करताना, हे सगळा बॅलन्स करताना तुला हा सगळा बॅलन्स श्रीकृष्ण भरून काढतायत. सगळा जो इनबॅलन्स झाला तो सगळा इनबॅलन्स श्रीकृष्ण भरून काढतायत. कारण नियतीनं खूप तुमची कठोर परीक्षा घेतली आणि त्या सगळ्या परीक्षेमध्ये स्थिर उभे राहिलात यांना समर्पित होऊन, यांच्यावर विश्वास ठेवून, यांच्या भरोशावर, यांच्या विश्वासावर तुम्ही पुढे गेला. यांच्या विश्वासावर ठामपणे घट्ट पाय रोवून तुम्ही उभे राहिला. कुणावरही तुमच्या भक्तीचं महाद्वार उघडलं जाते. कारण भक्ती आणि भक्ती समर्पण हेच आयुष्याचा एक खूप मोठा पाया आहे. आणि हा पाया तुम्हाला समजलाय की हा पाया आपण सोडून चालत नाही, तर हा पाया तुमच्यासाठी आहे. आणि तुम्हाला इथं श्रीकृष्ण सांगतात एवढ्या रिडिंगमध्ये जे काही स्पिरिच्युअल मेसेज तुम्हाला दिले गेले, जे आध्यात्मिक मेसेज तुम्हाला दिले गेले, किंवा ही रिडिंग असू दे, तुम्ही इतर दुसरे कुठूनही मेसेज तुम्हाला येत असतील तरी तिथून तुम्हाला, किंवा तुम्हाला इंट्युटिव्हली एखादा मेसेज आला तरी सुद्धा तुमच्यासाठी तो खूप मोठा मेसेज आहे आणि त्या ह्याच्यावरून तुम्हाला पुढे जायचं आहे असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत. कारण तुम्हाला खूप गायडन्स इथे दिले जाणार आहेत, खूप मेसेज तुम्हाला दिले जाणार आहेत. खूप मोठा धडा महाद्वार हे जे तुमच्यासाठी उघडते त्यामध्ये तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप सारे मेसेजेस सुद्धा इथं दिले जाणार आहेत. तर एका हाय प्रिस्टिसच्या सुद्धा भूमिकेत तुम्ही येत आहे आणि ही हाय प्रिस्टिस अशी आहे जी खूप म्हणजे सगळ्या गोष्टींनी तिला अभ्यास केलेला, अनुभव घेतलेला अशी ही हाय प्रिस्टिस आहे जी तुमच्यामधून बाहेर येते. म्हणूनच तिच्यासाठी हे महाद्वार उघडलं जाते आणि खूप अनकंडिशनल हे युनिवर्स, कृष्णा, ब्रह्मांड तुमचे आराध्य तुमच्यावर प्रेम करतात. त्यांची भक्ती, त्यांचं प्रेम आणि हे तुम्हाला तुमच्या वाटेवरच्या प्रत्येक पावली क्षणोक्षणी त्यांचं प्रेम आणि त्यांचे ब्लेसिंग्स, त्यांचे मेसेजेस तुम्हाला मिळत राहतील आणि त्यातूनच तुम्ही पुढं जाल. जर तुम्ही श्रीकृष्णांच्या अगदी तुम्ही नजर देऊन जर तुम्ही हे कार्ड बघितलं, हे कार्ड तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की हा मेसेज खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा असा मेसेज आहे. थँक्यू सो मच. खूप छान, खूप मोठा मेसेज झाला. थोडासा आवाज येत असेल तर सॉरी, पण रिडिंग चालू आहे त्यामुळे मी बंद नाही करू शकत. तर थोडंसं, आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आपला टॅरो रिडिंग कोर्स आहे ज्याची तुम्ही आतुरतेनं वाट बघत होता तो 19 एप्रिल पासून सुरू होतोय. 17 एप्रिल आपण याचं क्लोजिंग करतोय. याची फी आहे 2,999 रुपये. डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथं तुम्ही मला मेसेज करू शकता जर आपल्याला कोर्ससाठी बुकिंग करायचं असेल तर. नक्की सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी यांची इच्छा आहे. तर नक्की या रिडिंगचा आणि ह्या कोर्सचा लाभ घ्या आणि पुढं तुमच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी तयार व्हा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटू अशा छान छान लिंकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीकृष्ण.